Good morning, students. BSc 2 Physical Chemistry Practicals, Conductometer number 2. So, aim of today's experiment is to determine the normalities of given strong acid by titrating against the strong alkali conductometrically. So, it is a simple titration, conductometric titration. The titration which carried out by measuring the conductance of a solution is called conductometric titration. जेव्हा आपण व्हॉल्यूम मेजर करतो व्हॉल्यूमेट्रिक टायट्रेशन, पोटेन्शियल मेजर करतो पोटेन्शियोमेट्रिक टायट्रेशन, आणि जेव्हा कंडक्टन्स आपण मेजर करतो दॅट इज कॉल्ड एज कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन. So in this experiment you have to determine the accurate normality of that acid which is given approximately by titrating it against 0.2 normal alkali, that is strong alkali sodium hydroxide NaOH. So apparatus required for that: conductivity bridge, conductivity cell, microburette, pipette, beakers, etc. Chemicals approximate 0.1 normal strong acid. You have to find out the accurate normality. 0.2 normal strong alkali, conductivity water, etc. So last time I have told what do you mean by conductivity water, how the conductivity bridge works, हे सगळं मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलेलं आहे कंडक्टोमीटर 1ला. नाव प्रोसिजर. सो प्लेस अ 10 ml ऑफ स्ट्रॉंग ॲसिड इंटू 100 ml बिकर. 100 mlचं बिकर घ्यायचं आहे, त्यात 10 ml स्ट्रॉंग ॲसिड की ज्याची नॉर्मॅलिटी आपण काढणार आहोत ते घ्यायचं आहे. ॲड 50 ml ऑफ कंडक्टिव्हिटी वॉटर इन इट. 50 ml कंडक्टिव्हिटी वॉटर त्यामध्ये ॲड करायचं. वॉश दी कंडक्टिव्हिटी सेल अँड डीप इट इन टू बिकर. कंडक्टिव्हिटी सेल कशा पद्धतीचा असतो मागच्या वेळी मी डायग्राममध्ये दाखवलेला आहे, तो कंडक्टिव्हिटी वॉटरनं वॉश करायचा, देन आणि डीप इंटू त्या बिकरमध्ये डीप करायचा. कनेक्ट दी कंडक्टिव्हिटी सेल इंटू कंडक्टिव्हिटी ब्रिज. कंडक्टिव्हिटी सेलच्या 2 ज्या वायर्स आहेत त्या कंडक्टिव्हिटी ब्रिजला जोडायच्या. मेजर दी कंडक्टिव्हिटी ऑफ दी सोल्युशन, आणि सोल्युशनचा कंडक्टन्स मेजर करायला चालू करायचा. आता ब्युरेटमध्ये कसलं सोल्युशन घ्यायचं आहे? फिल द ब्युरेट विथ 0.2 नॉर्मल NaOH सोल्युशन. NaOH सोल्युशनने ब्युरेट भरून घ्यायची. ॲट ईच टाईम 0.5 ml ब्युरेट सोल्युशन. पॉईंट म्हणजेच ब्युरेट सोल्युशन कुठलं? 0.2 नॉर्मल NaOH into the beaker and measure the conductance each time, stirring the solution well up to the 10 ml. म्हणजे बघा परत एक मी प्रोसेस सांगतो. बिकर घेतला, 10 ml स्ट्रॉंग ॲसिड ज्याची नॉर्मॅलिटी काढायचं आहे, 50 ml कंडक्टिव्ह वॉटर, कंडक्टिव्हिटी सेल त्याच्यामध्ये डीप केला, साईडला मी ब्युरेट लावली, कंडक्टिव्हिटी सेल मी कंडक्टिव्हिटी ब्रिजला जोडला की त्याच्यावर आपल्याला काय होतं डायरेक्ट डिजिटलमध्ये रिडिंग दिसतं. ब्युरेट त्याच्या मी जवळ ठेवली आणि ब्युरेटचं सोल्युशन बिकरमध्ये ॲड करण्यापूर्वी मी रिडिंग घेतलं, त्याला आपण 0 mlचं रिडिंग म्हणतो. आणि प्रत्येक वेळी 0.5 ml 0.5 ml 0.5 ml अशी मी ॲडिशन त्याच्यामध्ये करत गेलो, आणि ॲडिशन करत गेल्यानंतर प्रत्येक वेळेचा मी कंडक्टन्स मेजर करत गेलो, आणि मात्र प्रत्येक वेळी मी ते सोल्युशन काय केलं, ॲडिशन झाल्यानंतर स्टर केलं. आता हे झालं सिरियल नंबर. ml ऑफ NaOH सोल्युशन ॲडेड 0.5 0.5 असं, म्हणजे 0.0 0.5 1 1.5 2 2.5 असं, आणि त्याचा कंडक्टन्स आपण इकडे काय केला, मेजर केला. ते पुढं आपण ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघणार आहोत. त्याच्यापूर्वी प्लॉट ए ग्राफ ऑफ कंडक्टिव्हिटी अँड ml ऑफ अल्कली ॲडेड म्हणजे NaOH सोल्युशन ॲडेड, अँड फाइंड आउट द इक्विव्हॅलन्स पॉईंट ऑफ द टायट्रेशन. टायट्रेशनचा इक्विव्हॅलन्स पॉईंट किती येतो बघायचा, आणि त्याच्यावरून नॉर्मॅलिटी काढायची. कॅल्क्युलेट एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी ऑफ द ॲसिडची नॉर्मॅलिटी काढायची. आता हा ग्राफ कसा येतो, ही रिडिंग कशी असतात हे आपण पुढे बघू. नेक्स्ट. आता हा बघ ग्राफ, कंडक्टन्स व्हॅल्यू इकडे मी घेतल्यात आणि इकडे ml ऑफ अल्कलाइड. तर सुरुवातीला इथं बघा 0 ml तुमचं इथं अल्कलाइड असणार आहे, इथं 1 2 0 ml. 0 mlला कंडक्टन्स सोल्युशनचा जास्त आहे, आणि जशी जशी मी 0.5ची ॲडिशन करत गेलो तसं तसं कंडक्टन्सची व्हॅल्यू ह्या ग्राफनुसार कमी होत आलेलं आहे, आणि एका पर्टिक्युलर पॉईंटपासून परत ती वाढत गेलेली दिसते. आणि ह्या दोन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मी इथं दाखवलेलं आहे, साधारण 5.2 व्हॅल्यू रिडिंगमध्ये आपण ते बघणार आहोत. तर हे असं का होतं? सुरुवातीला सोल्युशनचा कंडक्टन्स जास्त काय, तर याच्यामध्ये जी रिॲक्शन होते ती रिॲक्शन बघा, HCl प्लस NaOH सिम्पल रिॲक्शन, H प्लस आयन्स आहेत, Cl मायनस Na प्लस OH मायनस NaCl सोडियम क्लोराईड तयार करतो. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे, वॉटर मॉलिक्यूल तयार. सुरुवातीला ॲसिड सोल्युशन जे बिकरमध्ये आपण 10 ml घेतलं आहे त्यामुळे H प्लस आणि Cl मायनस आयन्स असणार आहे. तर H प्लस आयन्स हे फास्टर मुव्हिंग आहेत, आणि त्याची संख्या जी आहे नंबर ऑफ आयन्स ही जास्त असणार आहे, त्यामुळं सुरुवातीला सोल्युशनचा कंडक्टन्स जास्त असतो इथं. जशी मी NaOHची ॲडिशन 0.5 0.5 करत जाईल तसं H प्लस हे फास्टर मुव्हिंग आयन्स काय होतात, स्लोअर मुव्हिंग Na प्लस आयन्सनी रिप्लेस होतात, त्यामुळे कंडक्टन्स हळूहळू कमी व्हायला लागतो. लक्षात येते का बघा, H प्लस आयन्स सुरुवातीला आहेत, त्याची संख्या जास्त आहे,
ते फास्टर मुव्हिंग आहे, त्यामुळे कंडक्टन्स जास्त आहे. कंडक्टन्स कमी कमी होत आला मी NaOH टाकत जाईल तसं. याचं कारण हे फास्टर मुव्हिंग H+ आयन्स आर रिप्लेस्ड बाय स्लोअर मुव्हिंग Na+ आयन्स. सो नंबर ऑफ H+ आयन्स सोल्युशन काय होणार, डिक्रीज होत जाणार. आणि H+ आयन्सपेक्षा Na+ आयन्स हे स्लोअर मुव्हिंग असल्यामुळं याचा कंडक्टन्स हळूहळू कमी कमी होत आला आहे. कुठंपर्यंत आला तो, इक्विव्हॅलन्स पॉईंट. आता इक्विव्हॅलन्स पॉईंटला न्यूट्रलायझेशन झालं. न्यूट्रलायझेशन नंतर टाकलेलं NaCl जे आहे त्यामधले जे Na आयन्स आहेत त्याच्यामुळे परत हळूहळू काय होतं, कंडक्टन्सची व्हॅल्यू तुमची ही वाढत जाते. आणि ह्या दोन्हीच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण 5.2 घेतलेला आहे आणि ह्या 5.2वरून आपण नॉर्मॅलिटी काढलेलं आहे. तरी तर तुम्ही ग्राफवर लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला कंडक्टन्स जास्त आहे, नंतर हळूहळू कमी होत आलेला आहे आणि नंतर हळूहळू वाढत गेलेला आहे. नेक्स्ट म्हणजे इथं तुम्हाला कळेल ऑब्झर्वेशन टेबल. स्ट्रॉंग ॲसिड आपण 10 ml घेतलेला आहे, 50 ml कंडक्टिव्हिटी वॉटर टाकले. आता सिरियल नंबर 1 पहिलं रिडिंग 0 ml आलं, 5.3 × 10⁻³ कंडक्टन्स मेजर करताना ते इन्स्ट्रुमेंट अशा पद्धतीनं ॲडजस्ट केलं असतं की त्याच्यावर जे काही रिडिंग येईल त्याला 10⁻³ आपण मल्टिप्लाय करावं लागतं. इट इज कन्व्हर्शन ऑफ मायक्रोमोज इंटू मोज. मोज म्हणजेच पर ओम. बघा मी 0.5ची ॲडिशन करत गेलो, कंडक्टन्स डिक्रीज होत आला. 5.12, 4.75 वगैरे असं डिक्रीज होत कुठंपर्यंत आला, 2.05पर्यंत आला 5 ml. परत न्यूट्रलायझेशन झालं आणि 5 इथनं 0.5ची मी ॲडिशन केली की परत कंडक्टन्स वाढत गेलेलं आहे. आणि असाच ग्राफ आपण काढलेला आहे. सुरुवातीला कंडक्टन्स जास्त, हळू कमी होत आलेला, परत वाढत गेलेला. आणि दोन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण इक्विव्हॅलन्स पॉईंट घेतला आणि हा इक्विव्हॅलन्स पॉईंट कॅल्क्युलेशनला वापरलेला आहे. बघा N1V1 = N2V2. अल्कली ॲसिड, अल्कलीची नॉर्मॅलिटी माहीत आहे 0.2. अल्कलीचा व्हॉल्यूम किती लागला म्हणजेच दॅट इज इक्विव्हॅलन्स पॉईंट किती लागला. ॲसिडची नॉर्मॅलिटी आपल्याला काढायची आहे N2 आणि ॲसिड किती घेतलं, व्हॉल्यूम ऑफ ॲसिड 10 ml. तर अशा पद्धतीनं सपोज V1 = 5.2 म्हणजे 5.2 इथं V1ची व्हॅल्यू आली ती भरलेली आहे. सो 0.2 × 5.2 = N2 × 10. सो N2 = 0.104 नॉर्मल. म्हणजे जी 0.1 अप्रॉक्सिमेट होती ती ॲक्युरेट किती आली, 0.104. आणि मग रिझल्ट इथं आपण भरलेला आहे इक्विव्हॅलन्स पॉईंट फ्रॉम द ग्राफ 5.2 ml आणि नॉर्मॅलिटी एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी ऑफ गिवन ॲसिड इज 0.104. तर अशा पद्धतीने हे कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन आपण केलेलं आहे. आता व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन म्हणजे आपण इंडिकेटरचा तिथं वापर करतो, परंतु इथं इंडिकेटरचा वापर करत नाही. हा एक ॲडव्हान्टेज आहे. वीक ॲसिड आणि वीक बेसच्या टायट्रेशनला इंडिकेटर नाही आहे, ते कंडक्टोमीटरच्या सहाय्यानं शक्य होतं. याचा हा एक ॲडव्हान्टेज आहे. रिझल्ट ॲक्युरेट येतात, हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. आणि इन्स्ट्रुमेंट इझी टू हँडल, हाताळायला सोपा आहे, हा एक त्याचा काय आहे फायदा आहे. आणि कलर्ड सोल्युशन जे आहे ते कलर्ड सोल्युशनचं पण टायट्रेशन की ज्याला व्हॉल्युमेट्रिकला इंडिकेटर नाही अशी टायट्रेशनसुद्धा आपण कंडक्टोमीटरच्या सहाय्यानं करू शकतो. सो दॅट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ कंडक्टोमेट्रिक टायट्रेशन्स ओव्हर व्हॉल्युमेट्रिक टायट्रेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही आहे हे मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. अशा पद्धतीने तुम्ही एक्सपेरिमेंट लिहायचा आहे आणि तो ग्राफ जो आहे मात्र तो ग्राफ तुम्ही घरी काढायचा आहे. आणि त्यावरून तुमचा इथं आता 5.2 आलेला आहे, तुमचा 5.3 येईल, 5.1 येईल, काही येईल, त्या पद्धतीनं तो इथं सबस्टिट्यूट करा आणि उत्तर काढा. तर स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, वरच्यावर साबणाने हात धुवा. साबणाने हात धुतल्यानंतर मात्र 20 सेकंद थांबा आणि मग स्वच्छ हात धुवा. सोशल डिस्टन्स नियमाचं पालन करा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, मात्र अभ्यास करीत राहा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.